ठाणे लोकसभेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी पक्षानं संधी दिल्यास ठाणे लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दर्शवली आहे. स्वतः संजय केळकर यांनी ही भूमिका मांडली असल्यानं त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. केळकर यांच्या या वक्तव्यामुळे अजूनही ठाणे लोकसभेवर भाजप आग्रही असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीच्या जागेचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली असताना महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. ठाण्याची जागा शिवसेना भाजपला सोडायला तयार नाही, तर भाजप अजूनही या जागेसाठी आग्रही आहे. परिणामी हा तिढा अद्याप सुटला नसताना दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावं मात्र चर्चेत आहेत. यामध्ये सुरुवातीला भाजपचे आमदार संजय केळकर यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र नंतर हे नाव मागे पडून रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, संजू नाईक आणि नरेश मस्की यांची नावं चर्चेत आली. या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानं आता त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान भाजपला ही जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत असं स्पष्ट मत संजय केळकर यांनी व्यक्त केले. पक्षानं संधी दिली तर आपण स्वतः आनंदानं लढायला तयार असून कार्यकर्ते आपल्याला नक्कीच मदत करतील असा दावाही केळकर यांनी केला आहे. ठाणे लोकसभा क्षेत्रात भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक असल्यानं आमचाच दावा असल्याचं केळकर यांनी म्हटले. ठाणे लोकसभा मतदारसंघात रामभाऊ कापसे, रामभाऊ म्हाळगी हे खासदार होऊन गेले. त्यावेळी गणितं वेगळी होती. कालांतरानं धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेनेला जागा खेचून घेतली आणि प्रकाश परांजपे 3दा खासदार झाले. आता आमचे आमदार देखील अधिक आहेत. नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदरचे येथे नगरसेवक देखील आमचे जास्त आहेत. तर भाजपला उमेदवारी मिळाल्यास खऱ्या अर्थानं 30 वर्षानंतर भाजपचा कार्यकर्ता सुखावेल असंही केळकर यांनी म्हटलं आहे. पार्टीचेही आमदारांची संख्या मोठी आहे. जवळजवळ जिल्ह्यामध्ये 12 आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभेत आणि 2 विधान परिषदेत आहेत. नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे लॉजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं, परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही. शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल, त्याला समाधान वाटेल. पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे, लढायला पण तयार आहे. जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार. औषधं घेऊन मुंबईला निघाल्या ट्रकवर एका चाकात ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात ट्रक घटना आज सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर घडली आहे. याच दरम्यान पाठून मागून येणारी कार या ट्रकला धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगलाच परिणाम झाल्याचं पाहण्यास मिळालं. या मार्गावर सुमारे 1 तास वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तसंच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडलं. या अपघातानंतर चालकानं ट्रक सोडून तेथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आहे. नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे 10 टन औषधं घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम हा निघाला होता. सकाळी 6:30च्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर आल्यावर ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळला. तसंच तो तेथील रस्त्यावरही उलटला. या धडकेत ते झाड पडलं होतं. तसंच या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारं कार ट्रकच्या मागील बाजूस जोरात धडकली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकासह 5 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते 5ही जण मुंबई मुलुंडमधील रहिवासी असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, नौपाडा पोलीस, 1 हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे 1 तासांपर्यंत
रस्त्याच्या एका बाजूनं धीम्या गतीनं सुरू होती, तर अपघातामुळे रस्त्यावर पडलेलं झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केलं. तसंच अपघातग्रस्त दोन्ही वाहनं पोलीस कर्मचाऱ्यांनी एक हायड्रो मशीनच्या साहाय्यानं रस्त्याच्या एका बाजूला करून तो सेवा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे स्थानकातील प्रवासी संख्येत 9% वाढ झाली आहे. यामुळे सकाळी आणि सायंकाळी पिकअप अवरच्या वेळी ठाणे स्थानकातून प्रवास करणं अधिक अवघड झाले. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे हे महत्त्वाचं स्थानक आहे. या स्थानकातून CST ते डोंबिवली, कल्याण, कसारा, कर्जत आणि खोपोलीकरिता अपडाऊन धीम्या जलद मार्गावर लोकल ये जा करतात. अपडाऊन दोन्ही मार्गावर मेल एक्सप्रेस धावतात. तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल दरम्यान देखील वाहतूक होते. त्यामुळे ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी ठाणे स्थानकातून लोकल पकडणं किंवा स्थानकात उतरण्यासाठी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकदा लोकलच्या गर्दीचे प्रवासी हकनाक बळी ठरतात. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभं राहण्यास मोकळी जागा मिळावी यासाठी रेल्वेनं स्टॉल हटवण्यास सुरुवात केली आहे. परंतु तरीही प्रवाशांना जागेची कमतरता भासत आहे. त्यातच अपडाऊन मार्गावरील लोकल एकाच वेळी स्थानकात आल्या तर पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. पुलावर चढण्या उतरण्यासाठी धक्काबुक्की होते. याशिवाय लोकलमधील गर्दीमुळे तोल जाण्याच्या घटना देखील घडत आहेत. 27 मार्च रोजी रेल्वे पोलीस कर्मचारी रोहित किलजे यांचा मृत्यू हा गर्दीचाच बळी ठरलाय. आई तुझं देऊळं अशा देवीचा उदो करणाऱ्या कोळी गीतांमधून कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी श्री अंबे मातेचा जागर करण्यात आला. काल सायंकाळी डॉक्टर JB भोर यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते. तर व्यासपीठावर माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदीही उपस्थित होते. 18 एप्रिलपर्यंत सलग 9 दिवस नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा, देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांचा ओघ या ठिकाणी सुरू आहे. या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचं तिसरं पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळ्यांची हा देवीचा उदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक तसंच भक्तिपूर्ण आगरी कोळी गीतं गाऊन श्री अंबे मातेचा जागर केला. रसिक प्रेक्षकांच्या फरमाईशीनुसार कलाकारांनी गीतं सादर केली. प्रत्येक क्षणागणिक रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषानं नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता. किंबहुना या मैफिलीनं उपस्थित कोळी बांधव रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यावेळी अफलातून रॉक संगीताच्या तालावर सादर केलेल्या कोळी गीतांवर केवळ तरुणाईच नव्हे तर समस्त महिला वर्ग आणि चिमुकल्यांनी गाण्याच्या ठेक्यांवर मंडपातच फेर धरला होता.